नमस्ते. कमल किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला चिकन बिर्याणी कशी करायची आणि ते पण साध्या सोप्या पद्धतीत कशी बनवायची ते दाखवत आहे. तर आपण आज 750 ग्रॅम चिकन घेतले आहे. 750 ग्रॅम दावत बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे आणि मॅरिनेटसाठी अद्रक, लसूण, गोडा मसाला, लाल तिखट, हळदी, घरचा मसाला आणि खडा मीठ वापरले. का तर खड्या मिठाने खूप टेस्टी लागतं, त्यामुळे मी खडा मीठच वापरते. आणि दही घेतला आहे आणि इकडे धना पावडर घेतली आहे आणि कलरसाठी बेडगी मिरची वापरते थोडीशी. आणि हा तंदूर मसाला वापरायचा. तंदूर मसाल्याने खूपच छान फ्लेवर येतो, करून बघा, खूप छान फ्लेवर येतो. आणि हा सुहाना बिर्याणी मसाला आणि अर्ध लिंबू आणि इथे पुदिना आणि कोथिंबीर. तर आपण आता मॅरिनेट करूयात. तर प्रथम मी इथे खडा मीठ टाकत आहे. तर आपण असे अंदाजेच टाकते. खडा मीठ थोडंसं म्हणजे खारट असतं, त्यामुळे थोडंसं कमी वापरायचं. नंतर आपण हळदी टाकूयात 1 चम्मच. नंतर हे लाल तिखट आहे घरी बनवलेलं, ते थोडंसं टाकूयात. हा गोडा मसाला आहे, तो पण थोडासा टाकूयात. हा थोडासा घरचा मसाला आहे, तो थोडासा टाकूयात. आणि हे धना पावडर आहे, ते पण थोडीशी टाकूयात. अंदाजेच टाकते मी जसं. आणि हा तंदुरी मसाला आहे, हा पण थोडासा टाकूयात. त्याचा फ्लेवर खूप छान येतो, करून बघा, नंतर कळेल तुम्हाला. आणि कलरसाठी थोडीशी बेडगी मिरची, जास्त नाही, अगदी थोडीशी बस. आणि 3 चमचे दही टाकत आहे. दही आंबट कसे आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता. तर मी 3 चमचे टाकत आहे आणि अर्ध लिंबू पिळत आहे. आता हे मी हाताने मॅरिनेट करत आहे. त्याला चांगलं मॅरिनेट करायचं, मस्त हाताने चोळून 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 चांगलं मॅरिनेट करून ठेवायचं. आणि अर्धा तास असंच मॅरिनेट करून झाकून ठेवायचं. फ्रीजमध्ये नाही, असंच बाहेर ठेवायचं. उशिरा करायचं म्हणलं तर फ्रीजमध्ये ठेवायचं. तर आपण इथे असंच एक अर्धा तास ठेवूयात. आणि ह्या तांदळाला आपण थोडंसं तेल टाकायचंय. आता आपण या तांदळामध्ये थोडंसं तेल टाकायचंय. तांदळात पाणी वाटण्या अगोदर तेल टाकायचं आणि नंतर हे असं हाताने चोळायचं चांगलं, म्हणजे एकदम एकदम खुल्ला होतो तांदूळ आणि फुटत पण नाही, आहे तसंच राहतो. आणि नंतर याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवायचं. तर आता हे मॅरिनेट झालेलं आहे अर्धा तास आणि पाण्याला पण उकळी आलेली आहे. इथे आपण अर्धा तास तांदूळ भिजवलेला आहे. तर आपण आधी याच्यामध्ये मीठ टाकूयात. मीठ भरपूर लागतं याला, कारण पाणी आपण नंतर काढू शकतो ना, त्याच्यामुळे. आणि हे तेजपत्ता टाकू त्याच्यामध्येच. हे दालचिनी आहे, ती पण टाकायची. हे खडे मसाले आहेत, हे पण टाकायचे. आणि विलायची पण आहे, ते पण टाकायचे. सगळं टाकून घेऊ आपण. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकूयात. आणि हे अर्ध लिंबू पिळूयात, म्हणजे त्याला टेक्स्चर पण छान येतं आणि टेस्ट पण छान लागते. आता आपण हे लिंबू पिळूया त्याच्यात. आणि हे लिंबू असेच सोडून द्यायचे. 2 भाग केलेले आहेत, ते दोन्ही सोडून द्यायचे. आणि पाण्याला चांगली उकळी आली की हा तांदूळ भिजवलेला याच्यामध्ये टाकायचा.
आता तोपर्यंत आपण इकडे काजू तळून घेऊयात आणि कांदा पण तळून घेऊयात. तर आपण आजची बिर्याणी तुपातलीच करणार आहोत, त्याच्यामुळे जास्त तूप टाकूया. आता याच्यामध्ये हे काजू आपण तळून घेऊया. छान तुपामध्ये तळून घ्यायचे भरपूर. आता आपण हे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, हे काढून घेऊया आणि त्याच तुपामध्ये कांदा तळून घेऊ. आता हा उभा कांदा आपण तळून घेणार आहोत. चांगला लाल खरपूस तळेपर्यंत त्याला हलवत राहायचं. आता हा कांदा आपला चांगला लाल झालेला आहे, तर काढून घेऊयात. त्याची प्रोसेस नंतर पण चालू असते, त्याच्यामुळे थोडस लवकरच काढून घ्यायचं. आता ह्याच्यात 1 चमचा तूप टाकूयात. नंतर हा बारीक कट केलेला कांदा घालूयात. बारीक कट केलेले टोमॅटो घालूयात. सगळं संगत घालायचं आणि ही हिरवी मिरची आहे, त्याचे 2 तुकडे करून ते पण टाकायचे. त्याचा फ्लेवर खूप छान लागतो, करून बघा. आणि हे आपण या चिकन मध्ये टाकूयात. आणि याच्यात पण थोडेसे टाकूयात. आता हे चांगले परतून घ्यायचे. परतताना थोडंसं मीठ टाकलं म्हणजे कांदा लवकर परतला जातो, त्याच्यामुळे थोडंसं मीठ वापरायचं आपण आणि हलवत राहायचं. आता हे 5 मिनिटं हलवून झालेलं आहे आपलं, तर याच्यामध्ये हे चिकन टाकून द्यायचं आहे. आणि याला चांगलं एकजीव करायचं. हा 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 हा, वास तो खूप छान सुटलेला आहे याचा. आता याच्यावर थोडं झाकण ठेवू आणि 5 मिनिटे असेच राहून दे. आता त्याला बघा किती मिठाचं पाणी सुटलेलं आहे, तर या मिठाच्या पाण्यातच 50% तरी शिजून जाते. छान पाणी सुटलेलं आहे. अजून 5 मिनिटं असंच झाकण ठेवायचं आणि नंतर आपल्याला इकडे ह्या पाण्याला उकळे आलेले आहे, तर हा तांदूळ त्या पाण्यामध्ये टाकून द्यायचा. आणि गॅस फुल करायचा म्हणजे पटकन उकळी येते. सोबतच मी हे अंडी घेतलेले आहेत, त्याला तुपामध्ये फ्राय केलेलं आहे. तिखट मीठ चवीनुसार टाकायचं आणि ते बिर्याणी सोबत खायला खूप छान लागतात आणि हे पौष्टिक पण आहे. आता हे तांदूळ हलवत राहायचं थोडा वेळ. त्याला चांगले उकळून 70% याला शिजून द्यायचे. तोपर्यंत आपण हे रायत्याची तयारी करून ठेवू. आता मी इथे तडका भांड ठेवलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं तूप टाकते तडक्यासाठी.
जास्त नाही वापरायचं, थोडंसंच वापरायचं. आणि हे तूप चांगलं गरम झालं की त्याच्यात मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा आणि मिरची टाकायची. तोपर्यंत हे पाणी निथळायला ठेवलं होतं मी. याचे बघा पाणी किती निथळले आहे. आणि ह्या दह्याचे पण तसंच करून घेतलेलं आहे. तर आता मी हे त्याच्यामध्ये टाकते. आता ही काकडे आणि दही असं एकत्र करून घ्यायचं, छान असं एकत्र करून घ्यायचं. आणि त्यामध्ये थोडीशी गोड साखर टाकायची. हे बघा एवढीच टाकायची, जास्त नाही टाकायची. आणि आता हे तूप आपलं तापलेलं आहे, तर त्यामध्ये मोहरी टाकायची. तूप खूप तापलेलं आहे त्यामुळे बंद करते. मोहरी टाकली की एका मिरचीचे 2 तुकडे टाकायचे आणि हा कढीपत्ता टाकायचा आणि असा खमंग तडका द्यायचा, म्हणजे त्याला खूप टेस्ट लागते. हे बघा हे त्याच्यामध्ये ओतायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि एकजीव करून फ्रीजला ठेवून द्यायचे. हे असं एकजीव करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. तर आता हा तांदूळ असा वरती यायला लागला की 70% पूर्ण शिजलेला असतो. तर आपण गॅस बंद करूया आणि या चाळणीमध्ये ओतून काढायचं. तर त्यात हे खडे मसाले आपण काढून घेऊया. काय होतं ते दाताखाली लागलं की ते चांगलं नाही वाटत, त्याच्यामुळे. तर आपण हा राईस सगळ्या या चाळणीमध्ये ओतून घेऊया. बघा कसं 70% पूर्ण शिजलेलं आहे. इतका शिजवलं ना म्हणजे तांदळाचा भुगा होत नाही आणि खायला पण टेस्टी लागतं. आता याच्यामध्ये थोडंसं तूप सोडायचं असं वरतून, म्हणजे तांदूळ फुटत नाही आणि कितीही हलवलं तरी भुगा पण होत नाही आणि त्याला चमक राहते शेवटपर्यंत. हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं. आता हा तांदूळ आपण लगेचच याच्यात ट्रान्सफर करायचा, कारण त्याची वाफ गेली की ते तांदळाचा सगळा इंटरेस्ट जातो. तर सगळं टाकून घ्यायचा आणि असं एकसारखं करायचं. आणि याच्यामध्ये हा तळलेला कांदा आहे ना, तो टाकायचा वरतून. आणि हे तळलेले काजू आहेत ते पण थोडेसे टाकायचे वरून. आणि हे केशर दूध केलेले आहे, ते ऑप्शनल आहे, तुम्ही टाका किंवा नका टाकू, पण दिसायला डेकोरेशन करायला छान वाटतं ते. आणि आता परत एक वरून 1 चमचा साजूक तूप सोडायचं. हे झाकण पॅक ठेवायचं आणि त्याच्यावरती असं जड काहीतरी ओझं ठेवायचं. तर माझ्याकडे हेच आहे, तर हे पण ठेवू शकते मी. बसेल का? आता गॅस 5 मिनिटं मीडियम ठेवायचा आणि 5 मिनिटं एकदम स्लो ठेवायचा. झाली बिर्याणी. आता 10 मिनिटं झालेले आहेत आपल्या बिर्याणीला. तर आपण
सर्व करूया. बघा कसला वास सुटलाय. वाव. आणि हा राईस पण बघा. तर आता आपण ही बिर्याणी डिश मध्ये सर्व करूयात. हो. वाव. बघा कसला राईस पण सुंदर दिसतोय, शिजलाय पण परफेक्ट. आणि वास तर इतका येतोय ना खूप. आणि हा त्याच्यासोबत रायता ठेवूया थोडासा. आणि हे तळलेले काजू, थोडस लिंबू सजावटीसाठी. ते ऑप्शन आहे, कोणाला आवडत असेल तर ठेवा, नसेल आवडत तर नाही ठेवलं तरी चालेल, पण छान लागते. झाकण ठेवूयात. बघा आमची डिश.